काय होतो महाराजांकडे 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तो नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपल्या आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरगं टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरगं टप्प दिशी खाली पडलं होतं. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलव की राजांना, मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले, दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतची, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनात उगवलेल्या पोरांना महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. त्यांच्यातल्या क्षमता, त्यांच्यातल्या कौशल्याला वाट करून दिली आणि मातीसाठी मरणारी निष्ठावंतांची मांदेडी उभा राहिली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं.